नमस्कार मंडळी. तर कसं काय, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी व्हिडिओज टाकायचं ठरवलं होतं. तर मी माझ्या हॉटेल इंडस्ट्रीची थोडीशी माहिती देतो. माझी स्वतःची माहिती देतो पहिल्यांदा. तर माझं नाव विजय आहे. मी पहिल्यांदा तर सायन्स केलं 10th नंतर. काही माहीत नव्हतं पुढे सायन्समध्ये कसं असतं, काय आहे, काय बनायचं आहे हे काय नाही. फक्त लहानपणी आपण सगळे म्हणायचो डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं. आम्हाला असं काही नव्हतं. आम्ही फक्त असं कोण आलं क्लासमध्ये तर बोलायचं हा तुम्हाला काय बनायचं, आम्हाला डॉक्टर, आम्हाला इंजिनियर. पण एक्झॅक्टली कसं बनायचं काय हे काही आयडिया नव्हती. तर मी सायन्स घेतलं. सायन्स केलं 12वीपर्यंत. 12थपर्यंत केलं. त्याच्यानंतर पासआउट झालो. पासआउट झाल्यानंतर मी अकॅडमी जॉईन केली. अकॅडमी जॉईन करत मी नंतर ॲडमिशन आर्ट्सला घेतलं. आर्ट्सचं सोडून दिलं, अकॅडमी जॉईन केली. अकॅडमीनंतर माझं 1 वर्षानं मी फेल झालो होतो ग्राउंडमध्ये. त्याच्यानंतरनं मी आर्मी अकॅडमी सोडून मी नंतर डिसिजन घेतला फायनली मी हॉटेल मॅनेजमेंटचा मी डिप्लोमा कंप्लीट केला. कंप्लीट केल्यानंतरनं मी ॲज अ ट्रेनिंगसाठी, जसं तुमचा डिप्लोमा कंप्लीट होतो तुम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंग कंप्लीट करायचं असतं. तर मी इंडस्ट्रियल ट्रेनिंग कंप्लीट केलं. हे दोन्ही प्रकारे कंप्लीट केलं मी तुम्हाला नक्की सांगतो. पहिलं मी इंडस्ट्रियल ट्रेनिंगसाठी गेलो होतो खंडाळामध्ये. ड्युक्स रिट्रीट हॉटेल होतं. छान हॉटेल होतं. स्टाफ खूप छान होता. आम्ही रमलो होतो. खूप सारे मुलं सोडूनही गेलेली. 14 तास, 16 तास, 17 तास ड्युटी करत होतो. 12 तास शिफ्ट असायचीच. खूप सारे माझे मित्र मंडळी सगळे रडून घरी गेले होते. तर 2 महिने गेले, 3 महिने गेले, 4 महिने गेले, 2 महिनेच राहिले होते. आम्ही खूप खुश होतो की फायनली आता आपलं ट्रेनिंग संपणार आहे आणि आपण आता घरी जायचं आहे, मजा करायची, त्याच्यानंतर जॉबचं बघायचं. पण एक्झॅक्टली असं झालं नंतर की आम्हाला समजलं की कोरोना आला. कोरोना सुरू झाला. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठा लॉस हॉटेल इंडस्ट्रीचा झालेला आहे की हॉटेल इंडस्ट्रीचे जॉब गेलेत. स्टाफ 70% स्टाफ होता, 30% स्टाफ काढलेला, कुठे 50% स्टाफ हटवला आहे, की कुठे 3 जणांचं काम एकच स्टाफ करायला लागला. आम्हाला लेटर आलं की लिहून द्यायला लागले की तुम्ही बाबा हे कोरोनाच्यामुळे तुम्ही घरी चाललात, पण आम्ही तुम्हाला पुन्हा जेव्हा लॉकडाऊन संपेल त्याच्यानंतर पुन्हा आम्ही तुम्हाला नक्कीच या हॉटेलमध्ये घेऊ. चल ठीक आहे म्हणलं, चल जाऊया, घरी तर जायला भेटते. पण फायनली 1 वर्ष 6 महिने गेले. 6 महिने आता काय करतो, हॉटेल तर बोलवत नाही आपल्याला. मग 4 महिने वाया. पुन्हा आम्ही प्रिन्सिपलला विचारलं की काय पुढे फ्युचरचं काय, कुठे आम्ही ट्रेनिंग करणार आहे, कुठे आम्ही जॉबला जाणार. त्याच्यानंतर आम्हाला गोव्याला पाठवलं. गोव्याला आमची बॅच कमसे कम 10 ते 15 जण होतो. खूप मोठी बॅच होती. खूप फनी मित्र होते माझे. बोलायला गेलं तर येडे होते. तर आम्ही गोव्याला ट्रेनिंगला गेलो. गोव्याला पण छान हॉटेल होतं. मोठी एवढी प्रॉपर्टी नव्हती. ठीकच होतं, ठीकठाक होतं. तर त्याच्यामध्ये आम्ही पण तिथे पण काम भरपूर केलं. 12 तास, 14 तास. पण माहोल छान होता. फुल मित्र चिल आउट करत संध्याकाळी रूमवर आलो. अकोमोडेशन पण छान होतं. रूम होता. मजा आली तिथे पण काम करत. तिथे पण तुम्हाला सांगतो पहिलं की फ्रंट ऑफिस असते. फ्रंट ऑफिसमध्ये तुम्ही इंटर्नशिप करायची. त्याच्यानंतर तुम्ही किचनमध्ये करू शकता. F&B सर्व्हिस, हाऊसकीपिंग. तर या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते. अल्टरनेट डेज असतात. 1 महिना इकडे, 1 महिना दुसऱ्या डिपार्टमेंटला तुम्हाला HR स्विच करत असतो. खूप पूर्ण हॉटेल तुम्हाला माहिती पडतं. त्याच्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काय पॉलिटिक्स चालले, काय राजकारण चाललं आहे, कुठला सिनियर कशी मारतो आहे हेच बघायला भेटत असतं. ट्रेनिंग काय आहे, तुम्हाला ट्रेनरला थकवायचं असतं, फुकटचं काम करून घ्यायचं असतं. सगळं 12 तास जॉब करायचा असतो. तर मजा आली. तर हाऊसकीपिंगमध्ये सगळ्यात मला हाऊसकीपिंग डिपार्टमेंट आवडलेलं. 8ला जावा, 5ला या. आणि काम पण छानच होतं. टार्गेट असायचं 14-15 रूमचं. सिनियर लोक पण खूप चांगले असायचे. काम गेस्ट लोकांना भेटायचं, रिलेशन, त्यांना विचारायचं कसं सर्व्हिस लागली, आवडली का तुम्हाला, अजून काय चेंजेस पाहिजेत, काय एक्स्ट्रा ॲमेनिटी तुम्हाला काय प्लेस करू का रूममध्ये. टॉयलेट काढायचे रूममध्ये, मनी प्लांट ठेवू शकता किंवा आपण फ्लॉवर वगैरे आम्ही ठेवायचो रूममध्ये. तर छान वाटायचं रूम क्लिनिंगला मला.
मला बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये एवढे इंटरेस्ट नाही नव्हता येत. किचनमध्ये काय कधी दिसायचं नाही. काम 12 तास करा, 16 तास काम करा, भांडी आणा, हे आण बाई, तेल आण, हे आण ते आण, फ्रूट्स कापा, अर्धा पाऊण 1 तास फ्रूटच कापत बसा, कुठे काय कांदे सोलत बसा, असे सारे मला कामं काही इंटरेस्ट यायचं नाही. त्याच्यानंतर मी फ्रंट ऑफिसला गेलो. फ्रंट ऑफिसला पण बेलबॉयचंच काम लागलं. लगेज घेऊन जा, लगेज दे, हे पार्सल रूममध्ये दे, इथे चेकिंग करायचं आहे, तिथे चेकआउट करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी. F&B सर्व्हिसमध्ये पण तेच आपल्याला टेबल क्लॉथ बसव, सेटअप मार, वायपिंगच करत राहा, 2-2 तास प्लेट वाईप करायचे, स्पून वाईप करायचे. मला हाऊसकीपिंगमध्ये शिकवलं, त्या लोक शिकवतात हाऊसकीपिंगमध्ये. मला खूप मस्त वाटलं, शिकवत होते. ॲज मी रूम जसं माझं संपत आलं पिरियड, तसं ट्रेनिंग संपत आलं, मी रूम मारायला शिकलेलो. तर भारी वाटलं की अरे ह्याच्यामध्ये आपण करू शकतो. आणि मी तेच केलं. हाऊसकीपिंगमध्ये इंडस्ट्रियल ट्रेनिंग आमचं कंप्लीट झालं. इंडस्ट्रियल ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर मी ॲज मुंबईला मग जॉबला गेलो, रूम अटेंडंट. मॅरिटमध्ये पण काम केलं, छान वाटलं. तर माझे जे मित्र आहेत ह्याच्यामध्ये मी फक्त एकटाच असं आहे की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये अजून काम करतो आहे. इथं सगळे कोणाचा बिझनेस आहे, कोण शेतीमध्ये गेलं, कोणी कपड्याचं शॉप टाकले, कोणी स्वतःचं हॉटेल टाकलं आहे, चायनीज आहे, बिर्याणी आहे, रेस्टॉरंट आहे, कोण बँकेत पण लागलं. तर मी एकटाच आहे माझ्या ग्रुपमध्ये. माझे जेवढे मित्र होते, फ्रेंड्स होते, त्याच्यामध्ये मी फक्त एकटाच आहे की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये अजून आहे, हॉटेल मॅनेजमेंट करून. तर तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच व्हिडिओ बनवेन इंडस्ट्री बाबतीत, पण मराठीतच बनवेन. मराठीत बनवायचं कारण म्हणजे की आपल्या मित्रांना, भावांना ती इंडस्ट्रीची माहिती चांगल्यारीत्या आपल्या भाषेमध्ये समजलं पाहिजे, याचं हेच हेतू आहे की आपल्या लोकांपर्यंत, मित्रांपर्यंत, भावांपर्यंत, सगळ्यांपर्यंत व्हिडिओ हा पोचला पाहिजे की हॉटेल इंडस्ट्री कशी आहे, कोण येणार आहे, कोण त्याला सजेस्ट करते की तू हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जा, इकडे जायला भेटतं, क्रूजवर जायला भेटतं, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा या ठिकाणी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जायला भेटतं. खरंच जायला भेटतंच, पण खूप घासावी पण लागते. तर करिअर कसं आहे, तुम्ही करिअर घडवू शकता की नाही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, अशा काही गोष्टी मी तुम्हाला मराठीमध्येच सांगेन. तर नक्कीच मला तुम्ही लाईक, कमेंट करा की मी तुमचा भाऊ व्हिडिओ ह्याच्या इंडस्ट्रीमध्ये बनवू की नको, की अजून तुम्हाला काही माहिती पाहिजे तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तर राम राम मंडळी, स्वतःची काळजी घ्या आणि खुश राहा.